वासनेसाठी पत्नी शशी देवीने दोन नवऱ्यांना प्रियकराकडून संपवले. पुढे घडले भयंकर, ऐकूनच हादराल. उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील खैराबाद पोलीस ठाणे क्षेत्रातील बहुनगर हे गाव आहे. या गावात भूपई यादव वय वर्षे 42 हा परिवारासह राहत होता. गावामध्ये त्याला मेहनती शेतकरी म्हणून ओळखले जात असले तरी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता. तेव्हापासून गावामध्ये त्याच्यापासून लोक जरा फटकूनच राहत होते. स्वतःची शेती, ट्यूबवेलची व्यवस्था आणि गावातील लोकांशी सततचा संपर्क यामुळे त्याचा गावामध्ये दबदबा होता. त्याच्या शेतावर काम करण्यासाठी त्याच्याकडे कामगार होते. अलीकडेच राजेश उर्फ राजकुमार हा तरुण नोकर त्याच्याकडे कामाला आला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो शेतामध्ये राबत असे. संध्याकाळी तो घरी परतत असे. घरी त्याची पत्नी शशीदेवी होते. शशीदेवी खूप सुंदर होती. गोरापान रंग, भरलेला देह आणि मादक अदांनी ती सगळ्यांना घायाळ करत होते. तिच्या या रूपावर भाळून राजकुमारने तिच्याशी लग्न केले होते. तिला घेऊन तो या गावामध्ये आलेला होता. शेतमालक भूपईने त्याला लगेच काम दिले. शिवाय मालक त्याला चांगली मजुरी देत असे. त्यामुळे घरामध्ये बायको आणि कामाच्या ठिकाणी मालक चांगला मिळाल्याने राजकुमारला समाधान वाटत होते. भूपईने त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकलेला होता. त्याच्यावर जबाबदारी सोपवून भूपई बाहेरची कामे करण्यासाठी जात असे. कधी कधी तर तो सकाळी गेला की संध्याकाळी परतत असे. तो कुठे जातो हे मात्र राजकुमारला माहिती नव्हते. भूपई राजकुमारला कामावर थांबवून बाहेर जात होता. तो राजकुमारची बायको शशीदेवी तिच्याकडे. त्या घरात वेगळेच प्रकरण रंगले होते. राजकुमारसोबत शशीदेवीला पाहून भूपई हरकून गेला. त्याने कसलाही विचार न करता राजकुमारला कामाला ठेवले. रानापासून दूर एका कमी वहिवाट असलेल्या भागात त्याला खोले घेऊन दिले. तिथे शशीदेवी एकटी दिवसभर राहणार हे त्याला माहिती होते. राजकुमार कामासाठी आला आणि लगेचच भूपई त्याच्याकडे काम सोपवून बाहेर पडला. तो थेट शशीदेवीकडे गेला. एका क्षणात तो घरामध्ये शिरला आणि शशीदेवीला त्याने मिठीत घेतले. कुठे होतीस इतके दिवस असे म्हणत त्याने तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला. ती लटक्या रागाने म्हणाली, आता आठवण आली का माझी? तुम्ही सुटून आल्याचे कळल्यानंतर मीच तुम्हाला शोधून काढले आणि नवऱ्याला घेऊन येथे आले. हा नवरा कधी करून घेतलास? तिच्या स्तनाचे मर्दन करत त्याने विचारले. काय करणार, माहेरचे काही ऐकत नव्हते आणि कोणतरी मालक पाहिजे ना, म्हणून लग्न केलं. त्याला कुरवळत ती बोलत होते. मग आता कसं? त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. पूर्वीसारखंच मी तुमचीच आहे, नावाला नवरा करून घेतलाय असे म्हणत तिने त्याला आवळून धरले. तसा तो उत्तेजित झाला. जवळपास 10-12 वर्षानंतर ती त्याच्या मिठीमध्ये होती. तिचा देह आता पहिल्यापेक्षा जास्त भरला होता. स्तनांचा नितंबांचा घेर वाढला होता. 40शीला आलेल्या शशीदेवीच्या पोटावर चरबी साठली होती. पण नजरेतील कामुकता कमी झाली नव्हती. उलट ती आता जास्तच उत्तेजक वाटत होती. भूपई आदर्शासारखा तिच्यावर तुटून पडला. तिलाही तो भेटल्याने आनंद झाला होता. तिने त्याला मुक्तपणे देह खुला करून दिला. दोघांनी मनसोक्तपणे शरीर सुखाचा आनंद लुटला. आता शशिकला पुन्हा एकदा नवऱ्याचा विश्वासघात करून भूपईबरोबर शरीर सुखाचा आनंद लुटत होते. याआधी 2014 मध्ये शशीदेवी आणि भूपई यादव यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. यात तिचा पती गोविंद कुमार अडसर ठरू लागला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शशीदेवी आणि भूपई या दोघांच्यावर त्याच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. लखनौ जिल्ह्यातील बक्षी का तालाब पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला होता. त्यावेळी शशीदेवी जामिनावर बाहेर आली होते, तर भूपई काही वर्षे तुरुंगामध्ये राहिल्यानंतर सुटला होता. बाहेर पडल्यानंतर शशीदेवीने काही दिवस एकटीने काढले. नंतर तिने राजकुमारला जाळ्यात ओढून त्याच्याशी लग्न केलं. तर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भूपई आपल्या कामामध्ये व्यस्त राहू लागला. पण काही दिवसातच भूपई सुटून आला असून काम सुरू केले आहे ही माहिती शशीदेवीला मिळाली होती. मग तिने पतीकडे कामासाठी बहुनगर येथील शेतमालक
भूपई याच्याकडे कामाला जाण्याबद्दल गळ घातले. त्याला घेऊन ती भूपईला भेटायला आणि तिला पाहताच भूपईने तिच्या पतीला काम दिले. चांगली मजुरी देऊ लागला. राजकुमार मालकाला चांगले समजावत होता, पण तो काय आहे हे फक्त शशी देवीला माहिती होते. आता पुन्हा एकदा त्या दोघांच्या मध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते. काळ पुढे गेला तसा राजकुमारला संशय येऊ लागला. तो कामावरून घरी परतल्यावर पत्नीच्या वागण्यामध्ये झालेला बदल त्याच्या लक्षात येत होता. तो तिला खोदून खोदून विचारत होता. येथे येण्याआधीचे तिचे वागणे आणि आत्ताचे वागणे यामध्ये काहीतरी बदल झाला आहे हे त्याच्या लक्षात आले होते. मग तो पाळ ठेवू लागला. हळूहळू त्याच्या लक्षात आले की मालक आपल्यावर इतका मेहरबान का आहे. मग मात्र त्याने पत्नीला चांगलाच दम दिला. राजकुमारने तिला स्पष्ट शब्दामध्ये सांगितले, भूपईपासून दूर राहा. पण तिने काही लक्ष दिले नाही. तिचे संबंध सुरूच राहिले. आता तर भूपई आणि शशीचे संबंध आहेत अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर राजकुमार थेट भूपईसमोर उभा ठाकला. त्याने भूपईला समजावून सांगितले, माझ्या संसारामध्ये विष घालवू नको. पण तो काही ऐकत नव्हता. भूपईने त्याच्याशी उलट वाद घातला आणि मी तुझ्या पत्नीवर प्रेम करतो, तिलाही मी आवडतो असे त्याला सांगितले. तुझ्याशी लग्न करण्याआधीपासून ती माझी आहे. तूच आता येथून निघून जा. आम्ही दोघे सुखामध्ये राहतो असे तो म्हणाला. ते ऐकताच राजकुमारचा संताप अनावर झाला. भूपई जिवंत असेपर्यंत हा अपमान संपणार नाही असा विचार त्याच्या मनामध्ये आला. त्याने पत्नी शशी देवीसमोर प्रस्ताव मांडला. भूपई तुझा नाच सोडत नसेल तर त्याला ठार मारू. तू मला साथ दे असे त्याने सांगितले. तिने त्याला साथ देण्याचे वचन दिले. मग दोघांनी एक कट रचला. खून करण्यासाठी तिसऱ्या माणसाची गरज होते. त्यामुळे राजकुमारने शशीला 50,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आणि तिचा भाव रिंकू यालाही गटामध्ये सामील करून घेतला. तिघांची गुप्त भेट झाली. वेळ ठरली, जागा ठरली, प्लॅन ठरला. भूपईला एकांतात नेऊन मारायचं आणि त्याची ओळखच नष्ट करायची. दिनांक 25 जुलैची रात्र. गावामध्ये अंधार पसरलेला होता. राजकुमारने भूपईला फोन केला. आज पार्टी करूया असं सांगून त्याला बोलावण्यात आलं. राजकुमारने बोलावल्यामुळे भूपई निर्धास्तपणे गेला. तो राजकुमार आणि रिंकू असे तिघे एकांतामध्ये ठिकाणी बसले होते. दारूची बाटली उघडली गेली. भूपईला वारंवार पेक भरले गेले. काही वेळाने शशी आली. नशा वाढत गेली. काही वेळाने राजकुमार म्हणाला, चल शेतावर जाऊया. भूपई तयार झाला. शशीने त्याला धरून उभे केले. तिच्या खांद्यावर हात टाकून तो चालू लागला. ते त्याला घेऊन शेताच्या दिशेने निघाले. दूरवर ट्यूबवेलचा आवाज येत होता. अंधार दाटलेला होता. शेतामध्ये पोहोचताच वातावरण बदललं. भूपई काही बोलण्याआधीच रिंकूने मागून त्याचे हात पकडले. शशीने त्याला दाबून धरलं. भूपई झटापट करू लागला. नशेमध्ये त्याच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडत नव्हते. तो ओरडला असता तरी त्या निर्जन ठिकाणी त्याची मदत करण्यास कोणी आले नसते. राजकुमारने धारदार बांका बाहेर काढला आणि त्वशाने भूपईच्या मानेवर पहिला वार केला. रक्त उडालं. भूपई तडपडला. दुसरा वार अधिक जोरात झाला. काही क्षणातच त्याची हालचाल मंदावली. पण राजकुमार थांबला नाही. सोडाच्या भरामध्ये त्याने बांका पुन्हा उचलला आणि अखेर भूपईचं डोकं धडापासून वेगळं झालं. क्षणभर तिघेही स्तब्ध उभे राहिले. मग त्यांना वास्तवाची जाणीव झाली. आता पुरावे नष्ट करावे लागणार होते. त्यांनी मृतदेह ओढत शेतामध्ये नेला. ते सर्वजण रात्रभर खड्डा खणत राहिले. थकलेल्या हाताने त्यांनी धड त्या खड्ड्यामध्ये पुरलं. मात्र डोकं वेगळं लपवायचं ठरलं. ते सुमारे 200 मीटर दूर दुसऱ्या शेतामध्ये डोकं घेऊन गेले. तिथे छोटा खड्डा खणून डोकं पुरलं. ओळख पटू नये म्हणून ही खबरदारी घेतली होती. खुनामध्ये वापरलेला बांका आणि रक्ताने माखलेले कपडे त्यांनी जवळच्या झुडपामध्ये फेकून दिले. हात धुतले, कपडे बदलले आणि गावामध्ये परतले. काहीच झाले नसल्याच्या आविर्भावामध्ये ते वावरू लागले होते. दुसऱ्याच दिवशी भूपई दिसेनासे झाल्याची चर्चा गावामध्ये सुरू झाली. कुटुंबियांनी शोधाशोध केली. पोलिसांच्याकडे माहिती पोचली. खैराबाद पोलिसांनी तपास सुरू केला. भूपईला शेवटचं कोणी पाहिलं होतं, कोणाशी वाद होते, कोणासोबत तो गेलेला होता,
या प्रश्नांची उत्तरे शोधू जाऊ लागले. तपास जसा पुढे गेला तसा संशय राजकुमारवर केंद्रित झाला. पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं, पण तो गायब झालेला होता. मग शशी देवी आणि रिंकू यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला दोघांनी काही माहिती नसल्याचं सांगण्यात आलं, पण पोलिसांनी त्यांच्या जबाबांतील विसंगती दाखवून दिल्या. शेवटी चौकशीच्या दबावाखाली त्यांनी कबुली दिली. त्यांच्या कबुली जबाबानुसार पोलीस पथक शेतामध्ये पोहोचलं. त्यांनी दाखवलेल्या ठिकाणी खोदकाम सुरू झालं. काही वेळाने माती खालून मानवी अवशेष बाहेर येऊ लागले. पुढे धड सापडलं. नंतर दुसऱ्या ठिकाणी पुरलेलं डोकंही मिळालं. जोडपातून बांका आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले. प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर एसीपी दक्षिणी दुर्गेश सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांनी सांगितलं की शशी देवी आणि रिंकू यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध खुनाच्या कटामध्ये सहभागी असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. मुख्य आरोपी राजेश उर्फ राजकुमार फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलीस पथके सतत छापे टाकत आहेत. याच दरम्यान पोलिसांना 2014च्या प्रकरणाची फाईलही हाती लागली. शशी देवीने पहिल्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकर भूपईची साथ घेतली आणि आता 12 वर्षानंतर दुसऱ्या पतीच्या हातून भूपईची हत्या घडवून आणली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.